सामन्याला सुरुवात होते. पंच सलामीची जोडी पाठवायची आहे. दिवाळे संघ का वेळ घेत आहे आपण? 12वे खेळाडू यायचं आहे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. किरण खानावकर तसेच युवराज ओवलेकर आणि हेमंत दरे यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी आनंद आणि रवी दिवाळी संघाकडून सलामीची जोडी. आनंद आणि गणेश ही सलामीची जोडी दिवाळी संघाकडून. सुरेखा चेंडू वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन विनायक. शाबाज संघाकडून सलामीचा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक टाकत असताना पहिला चेंडू निर्धाव काढतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर विनायक. विनायक टू गणेश. सुरेख फटका चेंडूला हुक करतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. 4 धावाने खातं उघडतो. वैयक्तिक संघाचं देखील 4 ने खातं उघडतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 4. सुरेख सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याचा पुरेपूर खरपूस समाचार घेताना फलंदाज गणेश. माफ करा, स्ट्राईकला आनंद आहे. पुढचा चेंडू घेऊन विनायक. विनायक टू आनंद. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढतोय. चेंडू जातोय. बघता बघता थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू येईल. मात्र चेंडू फलंदाजांना चकवून क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आनंदाच्या बॅट मधून. आता मात्र थोडा दडपणाखाली गोलंदाज विनायक. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. दोन धावा मिळतील फलंदाज आनंद आणि गणेशाला. संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर विनायक. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. आता मात्र महागडी होत चाललेली गोलंदाजी विनायक याची. पहिल्या षटकात 5 चेंडू टाकून झाल्यानंतर 16 धावा खर्च केल्यात. महागडी होत चाललेली गोलंदाजी. आनंद विस्फोटक फलंदाजी करताना मैदानात अजूनही शाबत. पुढचा चेंडू घेऊन विनायक. शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र लेंथ बदलतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. चेंडूला हुक करायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव निघतोय चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 16.
आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन विनायक कोळी पहिलं षटक टाकलं होतं विनायक खोलकर याने 16 धावसंख्या खर्च केल्या त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आता येतोय विनायक कोळी मॅन फ्रॉम शहाबाज पुढचा चेंडू घेऊन वेगवान टाकण्याचा प्रयत्न दिशा भरकटतोय पंचांचा अवंतरचा इशारा 1+1 अशा 2 धावा मिळतील 2 धाव्याने संघाची धावसंख्या 18 वर आता मात्र स्ट्राईकला येतो आनंद ज्याने मागच्या षटकामध्ये 16 धावा ठोकून काढल्या होत्या गोलंदाज विनायकवर आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला हुक करतोय चेंडूची लीडिंग एज लागते चेंडू मागे क्षेत्ररक्षक येईल गफलत होते बघता बघता 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज जीवनदान मिळतो आनंद याला आता मात्र वैयक्तिक 18 धावसंख्या खेळतोय बघूया झेल काय टिपता आला नाही जीवनदान मिळालेल्या आनंदाला त्याचा पुरेपूर फायदा घेतोय का बघूया पुढचा चेंडू घेऊन विनायक कोहली तो आनंद शॉर्ट फील्ड प्रकारचा चेंडू स्वतःवर नाराज असेल हुक करतो चेंडू मिडल झाला होता मात्र सरळ झाला क्षेत्ररक्षण हातात सुरेख क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईल एक रिझन मध्ये परंतु एक धाव का थांबू शकला नाही 1 धाव्याने संघाची धावसंख्या 21 आणि पंचांकडून दाद मागताना मात्र पंचांनी दात फेटाळून काढली आहे अवंतरचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा संघाची धावसंख्या 22 अति वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात लाईन भरकटतोय गोलंदाज विनायक पुढचा चेंडू या षटकातील सुरेख फटका चेंडू जातोय लॉंग ऑन रिझनच्या डोक्यावरून षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती बिनगडी बाद 28 आता मात्र गणेश देखील आपलं षटकारांचं खातं उघडतोय पुढचा चेंडू या षटकातील आता मात्र काहीसं कमबॅक करताना गोलंदाज विनायक लाईन चेंज करतोय पुढे टाकलेल्या चेंडूला भिरकावून दिल्यानंतर थोडासा बॅक ऑफ द लेन चेंडू टाकण्यामध्ये यश होतोय विनायक याला विनायक टू गणेश आता मात्र सुरेख फटका कार्पेटच्या ह्याने खेळून काढतो चेंडूला एका धावेवर समाधान मानावं लागतंय सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी बॅकअप देखील तेवढं चांगलंच मिळतंय स्वतः गोलंदाज विनायक याच्याकडून एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 29 बिनगडी बाद 29 आनंद ऑन स्ट्राइक शॉर्ट फील्ड प्रकारचा चेंडू होता चेंडूला गाईड करतोय चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव मिळेल षटक संपतंय 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते बिनगडी बाद 30 शहाबाज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं ते दिवाळी संघाला आतापर्यंतच चांगली सुरुवात 2 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावर लावल्या दोन्ही फलंदाज आनंद आणि गणेश याने मागच्या षटकात आनंदाला जीवदान मिळाला होता बघूया त्याचा पुरेपूर फायदा घेतोय का पंच पाण्याची व्यवस्था करायची आहे
माननीय वैभव जी भोईर जुगाव यांनी व्यासपीठावर यायचंय. आपलं मंडळातर्फे स्वागत असेल. आता मात्र गफलत होते क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. जिथे एक धाव होती तिथे मात्र चौकार मिळते दिवाळे संघाला. संघाची धाव संख्या 34 वर. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन विजय कोहली. वैभव भोईर जुगाव यांचं आगमन मंडळातर्फे त्यांचे स्वागत असेल. यासह आपण व्यासपीठावर यायचंय. विजय टू आनंद. आता मात्र सुरेख फटका. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. गफलत होते यष्टीरक्षकाकडून. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. चेंडूला हुक करायचा होता. चेंडू का बॅटच्या पट्ट्यात आला नाही. मागच्या क्षेत्ररक्षकाकडून पण देखील काय बॅकअप मिळत नाही. व्हाईट प्लस 4 अशा या 5 धावा मिळतील. 5 धावेने संघाची धाव संख्या 39. 39 लॉस ऑफ. सुरेख फटका. आनंदाच्या बॅट मधून निघणारा या इनिंग मधील दुसरा षटकार. वैभव भोईर यांचं आगमन मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अभय टंडेल मागच्या षटकांमध्ये आनंद याला जीवदान मिळाला होता. त्याचा पुरेपूर फायदा घेताना आनंद. धावसंख्या धावफलकावर नो लॉस ऑफ 45. 45 धावसंख्या धावफलकावर दिवाळे संघाची. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून देत होता. आता मात्र थोडस बॅकअप मिळतोय मागच्या क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव काय थांबू शकला नाही. एके धावर समाधान. एके धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 46. बिनगडीबाद 46. आता मात्र स्ट्राईकला येतोय गणेश. गणेश टू विजय. मात्र विजयाने बाद केले गणेशाला. पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड चेंडूला षटकाराच्या दिशेने मारायचं होतं. मात्र जे बॅटची एज लागते. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. कोणती गफलत करत नाही. बाद होतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. गणेश बाद होतोय. पहिला धक्का पहिला गडी बाद होतोय दिवाळे संघाचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विघ्नेश. पुन्हा एकदा गचाल चेंडू. अवांतर चेंडू. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या 48 वर. एक गडी बाद 48. दिवाळे संघ प्रथम फलंदाजी करत असताना या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धाव संख्या 49. आता मात्र चेंडूला भिरकावून देतोय. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू बीट करून जातो क्षेत्ररक्षकाला. 4 धावा मिळते संघाला. संघाची धावसंख्या 50 गाठते. धावसंख्या जाऊन पोहोचते 53 वर.
एक गडी बाद 53 या षटकातील शेवटचा चेंडू तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज विजय कोहली महागडी होत चालली गोलंदाजी सुरेख फलंदाजी आनंद याची वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळतोय मागच्या षटकामध्ये जीवनदान मिळाला होता त्याचा पुरेपूर फायदा घेताना आता मात्र निर्धाव निघतोय चेंडू षटक संपतोय 3 षटकाचा खेळ संपतोय संघाची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 53 यानंतर समाचलन करण्यासाठी मी आमंत्रित करतो अमित कडू यांना हॅलो हॅलो अरे मैं हॅलो धन्यवाद हरदेव तर आपण नवीन एक चांगलं समालोचन ऐकलं हरदेव टांडे याच्या मार्फत चालू सामना आपण पाहू शकता पहिला दुसऱ्या गटातील पहिला सामना साबाच्या विरुद्ध दिवाले साबाजी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं फलंदाजीचं आवाहन केलं ते दिवाले संघाला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दिवाले संघाने धावसंख्या जमवलेली ती 53 आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक बली मिळवतोय नवीन आलेला फलंदाज विघ्नेश याचा चांगली सुरुवात म्हणता येईल ती दिवाळी संघाच्या 3 षटकांमध्ये 53 धावा चालेल जगन्नाथ कोहली आणि विघ्नेशाची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत जगन्नाथ कोहली जग्गू या नावाने ओळखले जातात ते ना स्ट्राईकला त्यांना पाहू शकता ना स्ट्राईकला ते सलामीला आलेले फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी आयोजित केलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल तिथे चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाकडून आणि चांगलं कमबॅक करून देतोय चौथा आलेला गोलंदाज प्रवीण लगातार 2 चेंडूवर 2 बली मिळवतोय 3 षटकामध्ये 53 धाव संख्या कुठून काढल्या होत्या त्याला थोडासा आला घालताना इथे दिसतोय तो प्रवीण 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज एक सलामीला आलेला फलंदाज आनंद चांगली खेळी करत होतो त्याला परतीचा इशारा दाखवला नवीन फलंदाज येतोय तो रवी आणि स्ट्राईकला जगन्नाथ यांना पाहू शकता आणि पाहायला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येते हो जगन्नाथ यांचा पण बॅटवर काही चेंडू आला नाही आणि यष्टीरक्षकाचं चांगले यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे पाहू शकता आणि निर्धाव चेंडू 2 चेंडू 2 बली आणि 1 निर्धाव आणि धारावी गावचे मुकेश नाईक या व्यासपीठावर यायचं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय कमिटी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक करून देतो आपल्या संघाला प्रवीण 3 षटकामध्ये थोडे महाग ठरल्यानंतर चौथं षटक सुट्ट्या घेऊन आल्यानंतर चांगलं कमबॅक करून देतो आपल्या संघाला लगातार 2 चेंडूवर 2 बली आणि 2 चेंडू निर्धाव टाकतो म्हणजे 4 चेंडू निर्धाव करतोय आपल्या संघासाठी एक चांगली कमबॅक करून देतो आपल्या संघाला पुन्हा एकदा आयोजित केला चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय आणि 5 चेंडू निर्धाव आणि त्याच्या स्वरूपात एक बली म्हणजे 3 बली मिळवतोय आणि 2 चेंडू निर्धाव म्हणजे लगातार 5 चेंडू निर्धाव चांगलं कमबॅक करून दिलं प्रवीण याने आपल्या संघासाठी पाहिले उर्वरितचे 3 षटक आपण पाहिले तर तिन्ही गोलंदाज महाग ठरले होते 3 षटकामध्ये 53 धावसंख्या कुठून काढल्या होत्या त्या दिवाले संघाने आणि चौथं षटक घेऊन आला तो प्रवीण आणि चांगलं कमबॅक मिळालं 5 चेंडू निर्धाव त्यामध्ये 3 बली मिळवतोय आणि नवीन फलंदाज येतोय जग्गू याच्या जागेवर इथेन आणि पहिल्याचा शेवटचा चेंडू बघूया 1 चेंडू
बघा मेढक चेंडू फेकतो का या षटकातील, त्याला संधी आहे मेढक षटक फेकण्याचा, फक्त एक चेंडू निर्धाव करायचा आहे आणि या षटकातील पहिला निर्धाव चेंडू फेकणारा षटक फेकणारा गडी ठरू शकतो. हा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून चेंडू पाहत राहिला ना, चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून जातो 6 धावांसाठी सीमारेषा पार. 5 चेंडू म्हणजे चांगलं गोलंदाजी केल्यानंतर 6व्या चेंडूवर एक मोठा फटका बसतो त्याच्या आणि या 6च्या मदतीने संघ पोहोचतो 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 59 वर. आणि पुढचं षटक घेऊन बघूया सांघिक पाहायला गेलं तर चांगलं कमबॅक करून दिलं प्रवीण याने. फक्त एक मोठा फटका खाला पण 3 बली मिळवले. अमोल प्रमोद जो एक चांगली फटकेबाजी करत होता त्याला तंबूचा इशारा परतीचा रस्ता दाखवला आणि चांगलं कमबॅक करून दिलं. आणि सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो साबाजी संघा करून विष्णू. शेवटचं षटक या इनिंग मधील शेवटचा हाणामारीचा शेवटचं षटक म्हटलं म्हणजे एक हाणामारीचा जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न खेळाडूकडून फलंदाजांकडून केला जातो. चेंडू ढकलला पॉइंट कव्हरच्या दिशेने, तिथं क्षेत्ररक्षक थोडं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, त्याचा मोबदला मिळतोय. जिथे 1 धाव होती तिथं गचाल क्षेत्ररक्षणाचा मोबदला म्हणून एक्स्ट्रा 2 म्हणजे 3 धावसंख्या मिळतात त्या फलंदाजांना. स्ट्राईकवर आपण पाहू शकता फलंदाज रवी, नवीन आलेला फलंदाज इथे लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच इथं आपल्याला कसरत करताना दिसत आहेत. ते सचिन साहू एक स्ट्राईकचे पंच आपण पाहतो, नॉन स्ट्राईकला जे पंच आहेत ते शंतनू कडू चांगली पंचगिरी इथे करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा गच्चाळ चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा पंच कसरत करताना दिसत आहेत. ते विष्णू यांची गोलंदाजी थोडी महागडी ठरताना करते दिसते. 4थ्या षटकामध्ये प्रवीण यांनी थोडं कमबॅक करून दिलं होतं, पण 5व्या षटकामध्ये विष्णू पुन्हा एकदा महागडे ठरताना दिसत आहेत. आतापर्यंत फक्त 2 चेंडू फेकले आहेत आणि 2 चेंडू मध्ये सात धावसंख्या दिलेल्या आहेत 2 चेंडू मध्ये. आणि 3रा चेंडू चांगला समाचार घेतोय आणि चेंडूला फेकतोय सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि 6च्या मदतीने संघ पोहोचतोय 72 वर. 5वं षटक चालू असताना एक शेवटचा हाणामारीचा षटक, या षटकामध्ये जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातोय आणि त्याच प्रयत्नांना यशस्वी ठरताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. देवाले संघाकडून विष्णू याच्या माऱ्यासमोर पुढचा चेंडू पुन्हा एकदा विष्णू याचा शॉर्ट फिल्ड डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला समज हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षक तुला कच्च्या क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचा मोबदला मिळतोय 4 धावा. इथे एक साधा सोपा झेल होता पण क्षेत्ररक्षकाला काही पकडता आला नाही आणि त्याचा मोबदला 4 धावा मिळतो आणि 4च्या मध्ये धावसंख्या पोहोचते 76 वर. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर सारसोले संघाने 5 षटकांच्या मोबदल्यात 80 धावसंख्या कुठून काढल्या होत्या. त्यालाच क्रॉस करतायत का पाहूया आपण. दिवाले संघ आणि पुन्हा एकदा हवे चेंडू, क्षेत्ररक्षक काय चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि चेंडू पुन्हा एकदा जातो 4 धावांसाठी सीमारेषा पार आणि 4 धावा सारसोले संघाच्या स्कोरला बरोबरी करताना दिसतोय. त्यांचा उच्चांक तोडण्याची संधी
देवाले संघाकडे आहे अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विष्णू याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू या इनिंग मधील किती धावसंख्या शेवटच्या चेंडूवर फुलटॉस चेंडू खेळून काढलाय तिथं क्षेत्ररक्षक हाजीर पण आता क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाही ना एक साधा सोपा जल पकडतोय आणि धावसंख्या स्थिमित 80 वर आणि 81 धावांचा पाठलाग करावा लागेल तो साबाजी संघाला. सारसोली संघाने 80 धावसंख्या केल्या होत्या आणि शेवटच्या 2 चेंडूवर 2 बली पडले होते. आमच्या आग्रोली गावचे स्वरूप पाटील आणि सुधीर पाटील यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय कमिटीतर्फे, स्वागत करतोय. आणि याच्या पुढील इनिंग साठी आपण ज्याचे धावचं समालोचन ऐकणार आहेत आमचे मित्र आकाश तोडकर. दिवाळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 80 धावा काढून 81 धावांचं आव्हान ठेवले. ते शाबास संघापुढे एक जबरदस्त फलंदाजी केली ती म्हणजे आनंद कोहली याने 35 धावा काढून बाद झाला. सुरेख फलंदाजी केली आनंद कोहली याने. दिवाळी संघाने 80 धावा काढून 81 धावांचं आव्हान ठेवलं. ते शाबास संघापुढे अतिथी देवो भव असं आपल्या हिंदुस्थानमध्ये अतिथी देवो भव समजले जातं. तस त्याच याला हे करून आपण इथं उपस्थित पाहुण्यांचं कॅमेरामॅन थोडा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. कॅमेरामॅन कॅमेरा तर समालोचन कक्षा फिरवायचा. इथे काही पाहुण्यांचं सत्कार केला जातोय. आपले मित्र स्वर्गीय कांचन तांडेल याच्या मैत्री खातीर हे सर्व पाहुणे इथं उपस्थित आहेत. त्यांचा आमच्या कमिटीतर्फे सत्कार केला जातोय. तर प्रथम आम्ही सत्कार करतो किरण खानावकर, नावडे गावचे माजी उपसरपंच होते. त्यांचं इथं आदेश तांडेल आमचे संघाचे एक खेळाडू 30 संघाचे खेळाडू यांच्या मार्फत त्यांचा स्वागत केलं जातंय.
पुढील स्वागत केला जाईल तो सुधीर पाटील अग्रोली गावचे, ज्यांनी 30+ प्रीमियर लीग मध्ये एक संघ विकत घेतला होता. त्यामध्ये कांचनदादा खेळले होते. त्यांच्याच मैत्री खाते इथे पाहुणे इथे उपस्थित त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तसेच युवराज ओवलेकर तरगर यांचा इथे सन्मान केला जाईल. निलेश निलेश म्हात्रे यांच्या मार्फत त्यांचा सन्मान केला जातोय. तसेच स्वरूप पाटील अग्रोली गावचे एक चांगले व्यक्तिमत्व तसेच 30+ खेळाडूही आहेत. त्यांचं इथं स्वागत केलं जाईल तो अनिल तांडेल यांच्या मार्फत. तसेच हेमंत तरेसर तामोटे यांचा इथं सत्कार केला जाईल. विनोद भोईर यांच्या हस्ते इथे सत्कार केला जातोय. सर्व मित्र आपल्या मित्राच्या स्मृती खातीर इथं हजर उपस्थिती. तसेच दाराळे गावचे मुकेश नाईक हेही उपस्थित आहेत. त्यांचाही इथे सत्कार केला जाईल विनोद भोईर यांच्या मार्फत. सर्व पाहुण्यांचा विचित्र सत्कार आपल्या उपस्थितीबद्दल सर्वांचे हार्दिक आभार तसेच हार्दिक अभिनंदन. टू कॉमेंट्री बॉक्स. स्ट्राईकला येतो प्रथमच शाबास संघाचा प्रवीण पाटील, नॉन स्ट्राईकला विनय आणि गोलंदाजच्या बोल्यावर दिवाळी संघाचा हुकमी गोलंदाज आनंद कोहली. फलंदाजी चांगली गेली होती. 35 धावा काढून बाद झाला होता. आता गोलंदाजी प्रथमच गोलंदाज येते ते म्हणजे आनंद कोहली. प्रथम स्ट्राईक घेते ते म्हणजे प्रवीण पाटील. गोलंदाजच्या बोल्यावर एक जबरदस्त गोलंदाज दिवाळी संघाचा आनंद कोहली. कोट्यातील पहिलाच चेंडू खेळेल तो प्रवीण पाटील. पहिलाच चेंडू मारायचा होता. पहिलाच चेंडू निर्धाव. प्रवीण पाटील का चेंडू समजला नाही. कोट्यातील दुसरा चेंडू आनंद कोहली याचा आणि हा गचाल चेंडू अवंत चेंडू. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1च्या घरात. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू गचाल आणि संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली शाबास संघाची 1च्या घरात. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. एक धाव सहजरित्या पार आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली शाबास संघाची 3च्या घरात. कोट्यातील तिसरा चेंडू आनंद कोहली याच्या. स्ट्राईकला धडाक्यास फलंदाज प्रवीण पाटील. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि बघता बघता एक धाव सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 4च्या घरात. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे आनंद कोहली. आता प्रथम स्ट्राईक घेतोय तो म्हणजे विनय सोरकर. बॅटची कडा घेऊन एसटीच्या पाठी जातोय. निर्धाव चेंडू. विनय सोरकर का चेंडू समजला नाही. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली 4च्या घरात. कोट्यातील 5वा चेंडू आनंद कोहली याचा. स्ट्राईकला विनय. 16 चेंडू 5वा चेंडू टाकला होता आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 6च्या घरात. सुंदर गोलंदाजी करतो तो म्हणजे आनंद कोहली.
फलंदाजीमध्ये 35 धावा काढून बाद झाला होता. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला विनय सोलकर. पुन्हा एकदा स्लो चेंडू फसवा चेंडू टाकला होता. विनय सोलकरला समजला नाही. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली पहिल्या षटकात फक्त 6 धावा. सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे आनंद कोहली याने. फलंदाजीला आला होता तर 35 धावा काढून बाद झाला होता आणि गोलंदाजी करताना फक्त 6 धावा दिल्या. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी शाबास संघाला 75 धावांची गरज. हा टार्गेट महाग नाही. आता नाही लागू बघ लावला आणि आत काय कानाचा येते तुला. आता खालच्या आरतून भेटतोय ना याला. दुसरे शतक घेऊन येतो म्हणजे दिवाळी संघाचा भूषण कोहली. स्ट्राईकला प्रवीण पटेल आणि नॉन स्ट्राईकला विनय सोरकर. कोट्यातील पहिला चेंडू भूषण कोहली याचा. स्ट्राईकला धडाकेश फलंदाज प्रवीण पटेल. सुरेख फटका. चेंडू जाते 1 बाउन्स. सीमा रेषा पार. पहिल्याच खणखणीत चौका. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 10च्या घरात. पहिला चेंडू पार करते म्हणजे भूषणाच्या संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 10च्या घरात. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि लोण्याचा गोळा सोडला गेला आणि बघता बघता 2 धावा सहज इथे पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 12च्या घरात. कोट्यातील तिसरा चेंडू भूषण कोहली याचा. स्ट्राईकला हार्ड हिटर फलंदाज प्रवीण पाटील. सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स. चेंडू जातो सीमारेषा पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली शाबास संघाची 16च्या घरात. खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे भूषण कोहली. 3 चेंडू टाकले आणि धावा दिल्या 10 आणि शाबास संघाच्या धावसंख्या झाल्या 16च्या घरात. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी शाबास संघाला 65 धावांची गरज. कोट्यातील चौथा चेंडू. स्ट्राईकला प्रवीण पटेल. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव सहज इथे पार. सुरेख फेकी. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 17च्या घरात. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला विनय सोडकर. गोलंदाजच्या बोल्यावर भूषण कोहली. पाचवा चेंडू भूषणाच्या कोट्यातील. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि गचा क्षेत्ररक्षक आणि बघता बघता 2 धावा सहज इथे पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली आणि गचाल फेकी आणि 3री धाव सहज इथे पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 20च्या घरात. संघाची धावसंख्या झाली शाबास संघाची 20च्या घरात. आता स्ट्राईकला येतोय प्रवीण पाटील. शेवटचा चेंडू शिल्लक. भूषण कोहली याच्या कोट्यातील.
स्ट्राईकला प्रवीण पाटील. गचाल चेंडू अवंत चेंडू संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 21 घरात. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू गचाल. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 22 घरात. सलगचा दुसरा चेंडू गचाल भूषण कोहली याचा आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 22 घरात. सुरेख फटका. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 26 घरात. खराब गोलंदाजी केली ती म्हणजे भूषण कोहली याने. या षटकात धावा आल्या 20 धावा. गचाल गोलंदाजी केली ती म्हणजे भूषण कोहली याने 26 धावा दिल्या आणि शाबास संघाच्या धावसंख्या झाल्या 2 षटकाच्या नंतर 26 घरात. याच्यानंतर होणार सामना. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष जोगाव. महेंद्र तांडेल यांनी व्यासपीठावर यायचं. उद्योजक महेंद्र तांडेल यांनी व्यासपीठावर यायचं. स्ट्राईकला विनय. नॉन स्ट्राईकला कपिल पाटील. एक धडाकेबाज फलंदाजी करतोय तो म्हणजे कपिल पाटील. प्रवीण पाटील. तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे दिवाळी संघाचा जगन्नाथ कोहली. स्ट्राईकला विनय सोलकर. कोट्यातील पहिला चेंडू जगन्नाथ कोहली यांचा. सुरेख फटका. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. पहिला चेंडू पार करतोय तो म्हणजे विनय सोडकर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 30 घरात. संदीप तांडेल यांनी व्यासपीठावर यायचं. 5 विकेटचे मालक संदीप तांडेल यांनी व्यासपीठावर यायचं. पहिला चेंडू मारला चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 30 घरात. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. गोलंदाजच्या बोल्यावर जगन्नाथ कोहली. स्ट्राईकला विनय सोरकर ज्याने नुकताच पहिला चेंडू पार केला 4 रनसाठी. कोट्यातील दुसरा चेंडू जगन्नाथ कोहली याचा आणि हा गचाल चेंडू अवंत चेंडू आणि हा नो बॉल. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 31 घरात आणि हा फ्रीड असेल. सतरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. स्ट्राईकला विनय सोलकर. सुरेख फटका. चेंडू जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 33 घरात. स्ट्राईकला विनय सोलकर. एक धडाकेबाज फलंदाज. पुन्हा एकदा गचाल चेंडू. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 34 घरात. कोट्यातील तिसरा चेंडू जगन्नाथ कोहली याचा. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातो क्षेत्ररक्षकच्या वरनं 4 धावांसाठी. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 38 घरात. सुंदर फलंदाजी करता येतो म्हणजे विनय सोलकर. विनय सोलकर खेळतोय 15 वर आणि प्रवीण पाटील
14 आणि संघाची धावसंख्या झाली होती 38 घरात. खराब गोलंदाजी करते तर म्हणजे जगन्नाथ कोहली. शेवटचा चौथा चेंडू जगन्नाथ कोहली याचा आणि पुन्हा एकदा अवंतर गचाल चेंडू. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 39 घरात. कोट्यातील चौथा चेंडू जगन्नाथ कोहली याचा. खेळेल तो विनय सोळकर. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. वन बाउंड चेंडू जातोय. सलगचा दुसरा चेंडू वर. दुसरा चौकार. संघाची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 43 घरात. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गचाल गोलंदाजी करतो तो म्हणजे जगन्नाथ कोहली. 6 चेंडू टाकले आणि धावा दिल्या जगन्नाथ कोहली आणि 17. गचाल गोलंदाजी करतो तो म्हणजे जगन्नाथ कोहली. सुरेख चेंडू. निर्धाव अवंत चेंडू. गचाल चेंडू. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 44 घरात. 5वा चेंडू जगन्नाथ कोहली याचा. कोट्यातील स्ट्राईकला विनय सोळकर. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. एक धाव सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 45 घरात. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकात स्ट्राईकला प्रवीण पाटील. एक धडाकेबाज फलंदाज. सुरेख चेंडू. शेवटचा चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या नंतर 45 घरात. या षटकात धावा आल्या 19. गचाल गोलंदाजी केली ती म्हणजे जगन्नाथ कोहली याने. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी शाबास संघाला 36 धावांची गरज. दिवाळी संघाचा 4थं शतक घेऊन येते तो म्हणजे दर्शन कोहली. दिवाळी संघाकडून 4था गोलंदाज दर्शन कोहली. स्ट्राईकला विनय सोरकर. धडाकेबाज फलंदाजी करतोय तो म्हणजे विनय सोरकर. 20 धावांवर खेळतोय नाबाद. नॉन स्ट्राईकला प्रवीण पाटील. 14 वर नाबाद खेळतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज शाबास संघाला. पहिला चेंडू दर्शन कोहली याचा आणि पहिला चेंडू गचाल चेंडू. गचाल क्षेत्ररक्षक आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार आणि 1+ अशा 3 धावा भेटतील. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48 घरात. पहिला चेंडू गचाल आणि सलगचा दुसरा चेंडू गचाल. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 49 घरात. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज.
एकही चेंडू टाकला नाही तो म्हणजे दर्शन कोहली आणि धावा खर्च केल्या 4. स्ट्राईकला विनय सोरकर एक धडकदार फलंदाज 20 धावांवर नाबाद खेळतोय. सुरेख फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षक एक धाव सहज इथे पार. संघाचे धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 50च्या घरात. अर्धशतक पूर्ण झालं ते म्हणजे शाबास संघाचं. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. आता स्ट्राईकला येतो ते म्हणजे प्रवीण पाटील. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज शाबास संघाला. दर्शन कोहली याच्या कोट्यातील दुसरा चेंडू. स्ट्राईकला प्रवीण पाटील. सुरेख फटका चेंडू जातोय आणि गचा क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय. बघता बघता 1 बाउन्स 4 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 54च्या घरात. च्या घरात. गचाल गोलंदाजी करते तो म्हणजे दर्शन कोहली. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज शाबास संघाला. सुंदर फलंदाजी करते तो म्हणजे प्रवीण पाटील. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. प्रवीण पाटील का चेंडू समजला नाही. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज. चौथा चेंडू दर्शन कोहली याच्या गोट्यातील. स्ट्राईकला प्रवीण पाटील. सुरेख फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक गचाल क्षेत्ररक्षक आणि बघता बघता 2 धावा सहज जित्या पण. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 56च्या घरात. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. प्रवीण पाटील खेळतोय 20 धावसंख्येवर आणि विनय सोलकर खेळतोय तो 21 धावांवर आणि संघाची धावसंख्या झाली 56च्या घरात. सुरेख फटका चेंडू मागे शोधता गोलंदाज आणि 1 धाव सहज त्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 57च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. आता स्ट्राईकला येतोय विनय सोडकर एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. सुरेख फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि इथं गचा क्षेत्र चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 61च्या घरात. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज ती शाबास संघाला. दर्शन कोहली याने या षटकात धावा खर्च केल्या 16 धावा. 12 चेंडू 36 धावांची गरज होती पण या षटकात धावा आल्या 16 आणि शेवटचं षटक घेऊन येते तो म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज शाबास संघाला.
नको एकच over बाकी आहे. ते उद्याला नाही. काय कला पाहिजे दे 2 मिनिटं त्याच्या घरची बहिणीचा सोडायचा आहे क्लासला शेवटचं षटक घेऊन येते ते म्हणजे कर्णधाराने शेवटचं षटक दिले ते म्हणजे सुनील कोले. प्रवीण पाटील खेळतोय नाबाद 24 धावांवर आणि विनय सोलकर खेळतोय 21 वर. आता स्वतः स्ट्राईकला विनय सोलकर गोलंदाजच्या बोलेवर शेवटचं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. गोलंदाजच्या बोलेवर सुनील कोले. पहिला चेंडू सुरेख फटका, चेंडू जातोय आणि इथं गचा क्षेत्राच्या चेंडू जातोय आउट ऑफ द पास. 6 धावांसाठी संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 67च्या घरात. या इनिंगचा पहिला षटकार तो म्हणजे विनय सोलकरच्या बॅट मधून. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. बॅटिंग करतो ना त्याने मॅच जिंकवली मग काय करणार. 20 धावा आणि मॅच जिंकवली तर 20 धावा काढल्या तर खरी त्याने 20 धावा काढल्या तर मग काय करणार. कोट्यातील दुसरा चेंडू सुनील कोहली याचा स्ट्राईकला. नुकताच त्याने पहिला चेंडू पार केला विनय सोलकर. आणि डायरेक्ट ब्लॉकर मध्ये चेंडू एक्स्ट्रा चिट केला ते म्हणजे विनय सोलकर याच्या 27 धावा काढून बाद होत आहे. म्हणजे विनय सोलकर एक मोठा आदरा बसतोय तो म्हणजे शाबास संघाला. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज शाबास संघाला. नवीन फलंदाज शाबास संघाचा विष्णू कोहली. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज शाबास संघाला. पहिला चेंडू षटकार मारला होता. नंतर दुसरा चेंडू डायरेक्ट बॉल घेतला तो म्हणजे सुनील कोहली याने विनय सोलकर यांचा. तिसरा चेंडू सुनील कोहली याचा स्ट्राईकला विष्णू कोहली. कोट्यातील तिसरा चेंडू खेळेल तो विष्णू कोहली. सुरेख बडका चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि इथं आत्महत्यार. सलगचा 2 चेंडू 2 गडी बाद होतात ते म्हणजे शाबास संघाचे. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 68च्या घरात. 2 गडी बाद 68च्या घरात. 3-13 गुणाचे 3-13 वाजतात ते बघायचे आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. नवीन फलंदाज येते तो विनायक कोहली. नॉन स्ट्राईकला येते म्हणजे विनायक कोहली. स्ट्राईकला विष्णू कोहली.
3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. गोलंदाजच्या बोल्या सुनील कोहली आणि इथं निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. स्ट्राईकला विष्णू कोहली. आणि इथं विष्णू याची खेळी समाप्त होते. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 68च्या घरात. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आणि जवळजवळ इथं सामना दिवाळी संघाच्या पक्षात येतो वाटतं. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आणि इथं सामना जवळजवळ विजयी होतोय तो म्हणजे दिवाळी संघ. दिवाळी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यातील सामनावीर आनंद कोहली 35 धावा काढून बाद झाला होता आणि पहिले षटक घेऊन आला होता पॉवर प्लेचं. फक्त 6 धावा दिल्या होत्या. या सामन्यातील सामनावीर आनंद कोहली. मॅन ऑफ द मॅच गोष्ट टू आनंद कोहली. यायचं आहे सर. सुंदर फलंदाजी पाहायला भेटली आनंद कोहली याच्या माध्यमातून. तसेच सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. म्हणून मॅन ऑफ द मॅच गोष्ट टू आनंद कोहली स्वरूप पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. सुंदर खेळ पाहायला भेटला. सुंदर खेळ पाहायला भेटला आनंद कोहली याच्या माध्यमातून. म्हणून मॅन ऑफ द मॅच गोष्ट टू आनंद कोहली स्वरूप पाटील यांच्या हस्ते. दिवाळी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. जुगाव संघाचा कर्णधार इथं हजर आहे. दिवाळी संघाचा कर्णधार. आता होणारा सामना दिवाळे विरुद्ध जुगाव.